दीपकराव पाटील असतील, आपले शाजीबाबू पाटील असतील वगैरे ही नानांची सगळी सवगडी, नानांच्या ही बहुबरीची आम्ही आम्हाला सगळ्यांना विचारून हा मी निर्णय घेणार आहे. तर आजच्या ह्या सगळ्यामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की वसंत नानातून आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. देशमुख म्हणून या माझं वसंत नानांच्या बरोबर काशीगावमध्ये सुद्धा माझ्या सगळ्याचे घरोघरी संबंध आहे. काशीगाव बरोबर आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा माझे संबंध आहे. वसंत नाना पैशाचा असा वापर करून वसंत नानांनी इलेक्शन लढले नाही. वसंत नानांच्या सुरुवातीचे इलेक्शन इथं आम्ही जिल्हा परिषदेचा लढलो आणि वसंत नानांचं थोडक्यात 200-250 मतांमध्ये पराभव झाला. पण मी पराभव हीच माणसाच्या आयुष्याच्या यशाची सुरुवात असती असं म्हणलं तरी चालणार नाही. म्हणून काही त्या शाजीबापू तर अजून कॉलेजचं इलेक्शन सांगते. सुरुवात म्हणजे सरकार इलेक्शन ते ठेवायला माणसं तयार होते. परीक्षा पहिला नंबर असणाऱ्या बैठक आपण घेतलेली आहे. काय निर्णय झालेला आहे, तुमची दिशा काय असेल? नाही, जवळजवळ 6 महिने झाले कार्यकर्त्यांचा रेटा होता की आपण राष्ट्रवादीमध्ये जाऊया आणि राष्ट्रवादीचं काम करूया. आणि योगायोगानं विजयदादांनी राष्ट्रवादीचं काम चालू केलं आणि त्यामुळं कार्यकर्त्याचा रेटा वाढला की आपण या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करूया आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण या ठिकाणी त्यांना विचारविनिमय करण्यासाठी बोलवलेलं. काय विधानसभेबाबत काय निर्णय आज झालेला आहे? विधानसभेबाबत लोकांना बाबा तिकिटाची मागणी करू द्या का असं आपण या ठिकाणी विचारलेलं आहे आणि सगळ्यांनी तुमच्या समक्ष आता होकार दिलेला आहे की तुम्ही मागायला काय हरकत नाही. कारण मी कुठलाही निर्णय घेताना सगळं आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतो. कारण आपण निर्णय घ्यायचा आणि परत कार्यकर्त्यांना सांगायचं हे थोडंसं चुकीचं होतं. म्हणून मी सगळ्यांना विचारविनिमय करण्यासाठी या ठिकाणी ठराविक आपले कार्यकर्ते बोलवले. पवार साहेबांची भेट आपण कधी घेणार आहे आणि कधी? नाही, आता पहिल्यांदा त्यांचा फॉर्म तर भरून द्यावा लागेल. पहिल्यांदा फॉर्म भरून देणार आणि नंतर त्यांना वेळ मागून त्यावेळेला जे बोलवतील त्यावेळेला जाणार. नाही तर त्यांना भेटल्यानंतरच विचारू आपण काय. तुमच्याशिवाय अजून दोघा ठिकाणी राष्ट्रवादीकडे मागणी केलेली आहे. हो, केली. त्या बाबतीत आपले काय? नाही, आता सगळेच मागणी करणार आहेत. कोणी उजेडात केली, कोणी अंधारात केली आणि शेवटी कोणाला जरी तिकीट दिले तरी आपल्याला त्याचं काम करावं लागतं. तुम्ही 40 वर्ष परिचारकांबरोबर होताय, आज ते सुद्धा इच्छुक आहे. तर त्यांना जर तिकीट तुतारीचं मिळालं तर त्यांचंही काम करू आम्ही. कुठून तिकीट मिळालं? तुतारीचं तिकीट मिळालं तर त्यांचं म्हणजे शरद पवार गटाचे तिकीट मिळालं त्यांचंही काम करू. त्यांना आले तर स्वागत आहे. 100% ऐका